मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनेल जर्नलिस्ट अनिल देशपांडे. विठू नामाचा जयघोष करत आषाढी एकादशीच्या निमित्तानं भक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या दिंड्या हे महाराष्ट्राचं मोठं सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव आहे. या आषाढी एकादशीनंतर पुन्हा या दिंड्यांचा परत दिंडी सुरू होते, परतीचा प्रवास सुरू होतो आणि राहुरी तालुक्यातील श्री क्षेत्र ताहराबाद येथे संत कवी महिपती महाराज जे देवस्थान आहे, हे संत कवी महिपती महाराजांचे चरित्र आणि त्या पालखीची परंपरा, ही परतवारीची परंपरा याविषयीची आणि संत कवी महिपती महाराजांविषयीची माहिती घेण्यासाठी आज आपण आपल्या चॅनलवर खास निमंत्रित केलं आहे या मठाचे मठाधिपती हरिभक्त परायण अर्जुन महाराज सनपुरे यांना. महाराज नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. मला ही जी संत कवी महिपती महाराजांची दिंडी सुरू झाली आहे ती साधारण ताहराबादवरून केव्हा निघते पंढरपूरच्या दिशेनं, आणि ही परंपरा केव्हापासून सुरू झाली, कशी सुरू झाली ते जरा सांगा ना. जी नक्कीच. आपला संत कवी महिपती महाराजांचा हा जो पालखी सोहळा आहे हा फार जुना आहे. जुना म्हणजे महिपती महाराजांनीच या दिंडी सोहळ्याची सुरुवात केलेली आहे. त्यानंतर त्यांचे वंशज असतील, त्यानंतर धनाजी बाबा गागरे हे महापुरुष होऊन गेले, माणिकगिरी महाराज असतील, नंतरच्या पिढीमध्ये गागरे महाराज आणि आमचे सर्वच वारकरी मंडळी ही पालखी सोहळा दरवर्षी पंढरपूरच्या दिशेने निघतात. म्हणजे आनंदाने सांगण्याची गोष्ट अशी की जवळजवळ या वारीला सुरू होऊन 298 वर्ष झाली आणि हा पालखी सोहळा दरवर्षी ज्येष्ठ वद्य द्वादशीच्या दिवशी श्री क्षेत्र ताहराबादमधनं निघतो आणि पहिला मुक्काम आपण ज्या या पुण्यभूमीमध्ये बसलोय असं असणारं हे बारागाव नांदूर नावाचं गाव. या गावामध्ये महिपती महाराज या गावातनं जायचे आणि महाराजांच्यामुळे या गावाला फार मोठी ऐतिहासिक, ज्याला आपण गोष्ट किंवा नोंद म्हणू, या गावाला प्राप्त झालेली आहे. आणि असा असणारा हा महिपती महाराजांचा प्रवास दरवर्षी आपल्या पंढरीच्या दिशेने होतो. आणि पंढरीच्या दिशेने जात असताना मग हा पालखी सोहळा दशमीच्या दिवशी म्हणजे आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी पंढरपूर क्षेत्रामध्ये पोहोचतो. पोहोचल्यानंतर एकादशीचे सर्व उत्सव होतात, द्वादशीला पारणा होते, त्यानंतर गोपाळपूरला आपण गोपालकाला करतो, म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी आपला पालखी सोहळा पुन्हा परतीच्या प्रवासाला निघतो आणि दरकोस दरमजल मुक्काम करत करत अष्टमीच्या दिवशी पुन्हा या नांदूर गावामध्ये येतो आणि आपण नवमीच्या दिवशी श्री क्षेत्र ताहराबादला संध्याकाळी पोहोचतो. आणि मग आपली पालखी सोहळा पोहोचला की मग ताहराबाद या क्षेत्रामध्ये दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावस्येपर्यंत हा गोपालकाला आपण मगाशी उल्लेख केला, याला पांडुरंग उत्सव असं म्हटलं जातं, हा उत्सव ताहराबाद क्षेत्रामध्ये संपन्न होत असतो. आपण जेव्हा वारी जातो तेव्हा पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची एक ओढ असते. जी. मग वारी आणि परतवारी यामध्ये नेमका आपल्याला काय अनुभव येतो, काय फरक वाटतो? नाही, वारी जसं आपण पायी जातो पूर्वीच्या काळामध्ये पुन्हा वारकरी सुद्धा पायीच यायचे, पण आता सध्याचं आधुनिक युग आहे त्यामुळे काही लोक बसने, गाड्यांनी या गोष्टीने परत येतात. परंतु ज्या ज्या मुख्य स्थानांच्या पालख्या आहेत त्या पालख्यांना परंपरा आहे, जसं ज्ञानोबरायांची, तुकोबरायांची, नाथ महाराजांची, त्याच पद्धतीने महिपती महाराजांच्या सुद्धा पालखीला परंपरा आहे. पण बाकीच्या फक्त देवाला दर्शन घेऊन पुन्हा येतात. पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये महिपती महाराजांचं स्थान विशेष आणि वेगळं का आहे? कारण की आपण फक्त देवाला भेटायला किंवा देवाच्या दर्शनासाठी जात नाही, तर आपण देवाला मूळ लावण्यासाठी जातो. आणि देवाला मूळ लावल्यानंतर आमच्या ताहराबादला चला या गोष्टी करता आपण देवाला मूळ लावतो. आणि आपल्या वारकऱ्यांची भावना, धारणा अशी असते की आमच्या सोबत स्वतः पांडुरंग परमात्मा आलेले आहेत आणि येऊन ताहराबादला राहतात आणि असे 5 दिवस भगवंत त्या ठिकाणी निवास करतात. आणि अशी असणारी ही परंपरा आहे आपल्या पालखी सोहळ्याची. संत कवी महिपती महाराजांनी ही दिंडी सुरू केली आहे, जरा महिपती महाराजांविषयी काय सांगाल आपण? जी नक्कीच सांगेल. महिपती महाराज असे थोर संत होऊन गेले की ज्यांना जर आपण या इतिहासातून किंवा सांस्कृतिक क्षेत्रातून जर आपण वजा केलं तर हे क्षेत्र पूर्णपणे रिकामे राहील. तुम्ही म्हणाल का आणि कशासाठी? कारण की महिपती महाराजांचं योगदान अतिशय मोठं आहे. जर महिपती महाराज झाले नसते
तर जेवढे काही संत या भूतलावरती झाले, विशेष करून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर, त्या सर्व संतांचं चरित्र महिपती महाराजांनी एका ठिकाणी सगळं लिहून ठेवलं. म्हणून आपल्याला सहजरीतीने ज्ञानोबारायांचं चरित्र असेल, तुकोबारायांचं चरित्र असेल, निळोबारायांचं चरित्र असेल, ही तर आपल्याला सर्वांना श्रुत संत मंडळी आहेत, परंतु आपण ज्यांचं कधी नावही ऐकले नाहीत अशी संत मंडळी महिपती महाराजांनी त्यांच्या गावी जाऊन किंवा चरित्रामध्ये असं आढळतं की स्वतः भगवंत महिपती महाराजांना ते चरित्र सांगायचे आणि महिपती महाराज ते चरित्र लिहून काढायचे. म्हणून असं आगळं वेगळं स्थान महिपती महाराजांचं आहे. आणि इतके मोठे संत आपल्या या भागामध्ये होऊन गेले, खरं आपलं हे भाग्य असं आहे. आणि असे असणारे महिपती महाराज आहेत. त्यांनी लिहिलेल्या संत साहित्यात मोठे जे ग्रंथ आहे, जरा त्यांची नावं सांगा. जी नक्की सांगेल. आता महिपती महाराजांचे 5 मुख्य ग्रंथ आहेत, मोठे ग्रंथ आहेत. भक्त विजय भक्त लीलामृत, संत विजय संत लीलामृत आणि कथा सारामृत असे 5 मोठी ग्रंथ आहेत. ज्या 4 ग्रंथांमध्ये महिपती महाराजांनी सगळ्या संतांचे चरित्र लिहिले आणि कथा सारामृतामध्ये पद्मपुराणामध्ये, स्कंद पुराणामध्ये ज्या काही कथा आलेल्या आहेत, पौराणिक कथा, त्यांचं वर्णन महिपती महाराजांनी त्याच्यात केलंय. मग त्याच्या व्यतिरिक्त मग पांडुरंग स्तोत्र आहे, महिपती महाराजांनी लिहिलेलं आहे. एकूण किती ओव्या लिहिल्या त्यांनी? जवळजवळ 40,000च्या पेक्षा जास्त. म्हणजे एकनाथ महाराजांच्या नंतर महिपती महाराजांनी सर्वात जास्त आपलं योगदान या आपल्या मराठी वाङ्मयामध्ये खऱ्या अर्थाने दिले. महिपती महाराजांचं मूळ गाव कोणतं आणि ते इकडे कसे ताहराबादला कसे आले? महिपती महाराजांचं मूळ गाव हे मंगळवेढा गाव आहे. म्हणजे त्यांचे वडील दादोपंत आणि गंगाबाई या मंगळवेढ्याला असं राहायचे दादोपंत. पण मग काही कारणास्तव इकडं आले आणि आल्यानंतर मग इथं स्थायिक झाले. महिपती महाराजांच्या मामांचं गाव ताहराबाद. मग पुढे सर्व जहागिरी मिळाली आणि मग सर्व महाराजांच्याकडे गावचं कुलकर्णी पद आलं, ग्रामजोशी पद आलं आणि मग या गोष्टी महाराजांना कराव्या लागल्या आणि त्याच्यामुळे महिपती महाराज तिकडचे इकडं स्थायिक झाले आणि मग ते सौभाग्य ताहराबादला प्राप्त झालं. अच्छा. आणि महिपती महाराज एक पांडुरंगाचे निस्सिम भक्त आहेत. जी. तर त्यांनी दिंडीची परंपरा सुरू केली. त्यांच्या जीवनातले काही प्रसंग सांगा की. नक्की सांगू. तर महिपती महाराज हे निस्सिम वारकरी, म्हणजे माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. ज्या वेळेस वडील दादोपंत त्यांच्या पोटी अपत्य नव्हतं, म्हणजे ते दरवर्षी दर्शनाला जायचं, भगवंताला प्रार्थना करायची की माझी वारी चालू ठेवणारा कुणीतरी भक्त माझ्या कुळामध्ये जन्माला आला पाहिजे. देवाला प्रार्थना केली आणि मग भगवंताच्या प्रार्थनेच्या पोटी फलस्वरूप महिपती महाराजांचा जन्म झाला. आणि मग महिपती महाराजांचा अवतार झाल्यामुळे महिपती महाराजांना ते संस्कार त्यांच्या लहानपणापासूनच लागले. जशी आत्ताची मुलं हे वेगवेगळ्या गोष्टी खेळत असतात, पण महिपती महाराजांच्या चरित्रामध्ये असं आपल्याला पाहायला मिळतं. ते लहानपणीच वारकरी, म्हणजे वारकरी वेश धारण करणं असेल, ते बालगोपाल घेऊन सर्वचे मित्रमंडळीसोबत दिंडीचा खेळ खेळणं असेल, अनेक गोष्टी महिपती महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये केल्या. आणि मग ती वारीची जी ओढ महिपती महाराजांच्या जीवनामध्ये सुरू झाली, ती अखेरच्या श्वासापर्यंत ती वारीची ओढ सुरू राहिली. म्हणजे आपण जिथं बसलो या नांदूर गावामध्ये, महिपती महाराज वारी करता निघाले. वारी करता निघाल्यानंतर याच गावाच्या वेशीपर्यंत महाराज आले आणि पुढचा प्रवास सुरू करायचा तर महाराजांना चालता येणं म्हणून वारकऱ्यांनी महाराजांना घोड्यावर बसवलं. पण घोड्यावर बसल्या असताना महाराजांना मूर्छा अवस्था प्राप्त झाली, बेशुद्ध महाराज झाले. पुन्हा मग गावातील मंडळींनी महाराजांना डोलीमध्ये ताहराबादला नेलं. ताहराबादला नेल्यानंतर महिपती महाराजांना शुद्धी आली आणि आल्यानंतर महाराजांनी पाहिलं, अरे आपण पंढरीच्या वाटेला निघालेला असताना सुद्धा आपण परत का आलो. म्हणून महिपती महाराजांनी आपल्या पांडुरंगाच्या समोर आपले जे काही जीवनातले अपराध होते किंवा भगवंताच्या समोर महाराजांनी करुणा भाकली. आणि म्हणजे आपण यातूनच एक आपण खऱ्या अर्थाने दृष्टांत घेतला पाहिजे किंवा सिद्धांत यातून आपण असं पाहिलं पाहिजे की भगवंताच्या भेटीविषयी महाराजांच्या मनामध्ये किती खऱ्या अर्थाने ओढ आहे. ही वारीच्या दृष्टीने महाराजांच्या जीवनातली भक्ती आपल्याला पाहायला मिळेल. आणि महिपती महाराजांनी त्या सरदाराच्या दरबारामध्ये ते होते आणि तो एक काय प्रसंग आहे तो जरा सांगा. तो एक प्रसंग खूप अतिशय खऱ्या अर्थाने आपल्याला परमार्थाच्या दिशेने वाटचाल करत असताना खऱ्या अर्थाने आपल्याला निश्चित बळ देणारा आहे किंवा धीर देणारा आहे. प्रकार असा घडला की महाराज पूजा करत होते. आता आपण मगाशी पाहिलंच की विठ्ठल भक्ती महाराजांची इतकी होती, निस्सिम भक्ती होती आणि आत्ताच्या भक्तांसारखं नाही की कुणी आलं भेटलं काय झालं. परंतु
परंतु महाराजांच्या जीवनामध्ये असा नित्यनेम होता. कारण की वारकऱ्याचा सर्वांमध्ये निश्चय जो असतो तो भगवंताच्या नामाशिवाय किंवा भगवंताच्या भक्तीशिवाय ते एक क्षणही सुद्धा घालवत नव्हते. भगवंताची मूर्ती महाराजांकडे होती आणि मग महाराज पूजे करता बसल्यानंतर सरदाराचा एक सेवक आला आणि बोलवायला लागला, तू चला तुम्हाला बोलवलं म्हणून. पण महाराज भक्तीमध्ये तल्लीन झाले आणि मग ते तल्लीन झालेले असताना ब्रह्मानंदी लागले टाळी कोण दे हाते सांभाळे, तुकोबाराय ज्याप्रमाणे म्हणतात. महाराज इतके तल्लीन झाले तर त्यांना तो काही आवाज जाईना. पुन्हा सेवक काही वेळाने आला, महाराजांना बोलवायला लागला, पण महाराजांचं लक्ष तिथं नव्हतंच. कालांतराने त्या सेवकाच्या कडनं सरदाराकडनं निरोप पाठवला की तुला पगार कशाचा मिळतो, तुझ्या देवाची पूजा करायचा की इथं काम करण्याचा. आणि मग महाराजांना ते बोल ऐकल्यानंतर महाराजांना वाईट वाटलं. जर कोणी आपल्या भक्तीमध्ये जर असं विघ्न आणत असेल तर या प्रकारची नोकरी आपल्याला नको. आणि महाराजांनी असा एक प्रण घेतला की मी तर काय माझ्या 7 पिढ्यापर्यंत ही सेवा किंवा कुणाची नोकरी आमच्या पिढीमध्ये कुटुंबामध्ये कोणीही करणार नाही. म्हणून महाराजांनी जी लेखणी होती ती भगवंताच्या चरणावर समर्पित केली आणि महाराजांनी मग सर्वस्व देवासाठी महाराजांनी देऊन टाकलं. हा जो पांडुरंग उत्सव असतो त्याच्याविषयी थोडी माहिती सांगा ना. नक्कीच. 5 दिवस काय कसं चालतं? जी काय जी होतं? नक्कीच. मगाशी मी तुम्हाला कथाभाग सांगितला की मग महाराज डोली करून ताहराबादला आले. भगवंताला महाराजांनी पत्र लिहिलं आणि पत्रामध्ये भगवंताला विनंती केली की देवा मला तुमच्याकडे येणं होत नाही. मग ते पत्र वारकरी मंडळींनी पांडुरंगाच्या चरणावरती ठेवलं आणि ठेवल्याच्या नंतर मग भगवंताने स्वतः स्वप्न दृष्टांत महिपती महाराजांना दिला की जरी तुम्हाला येणं होत नसेल तर मीच तुमच्या भेटी करता दर्शनाकरता निश्चित येईल. म्हणून महिपती महाराजांच्या भेटी करता दरवर्षी भगवंत येतात. म्हणजे आपण भगवंताला मूळ लावण्यासाठी जातो की देवा आता आमच्या गावाला चला. मग आपल्यासोबत देवच आलेले आहेत म्हणून मग देवाला घेऊन आपण येतो. मग देव आले, मग देवांची पूजा आणि मग ते सर्व ज्या पद्धतीने कुलाचार असतात ती वंशज मंडळी करतात. मग गेल्यानंतर दशमीला भिक्षेचा कार्यक्रम होतो. एकादशीपासून मग संस्थांवरती आपल्या कीर्तन असतात, सकाळ संध्याकाळ 3 दिवस कार्यक्रम चालतात. मग तिसऱ्या दिवशी त्रयोदशीच्या दिवशी त्याचा गोपाल काला होतो, म्हणजे काल्याचे कीर्तन होतं. ते झाल्यानंतर शिळा गोपाळ काला म्हणण्याची एक पद्धती आहे. मग आपल्या गावात देव आलेत, मग ते देव आले मग गेले कसे, ज्या दिवशी देव जातात त्या दिवशी पाऊल घडीचा कार्यक्रम असतो. मग सर्व भाविक मंडळी आहेत, सर्वांच्या श्रुत आहे मंडळी ते दर्शन करण्यासाठी येतात. सकाळी गुलाल बुक्का अंथरला जातो, जेव्हा पाऊल घडी उचलली जाते बुक्क्याची पाऊलं उमटली जातात, असं भाविकांची खूप श्रद्धा आहे. म्हणून असा असणारा हा सर्व कार्यक्रम 5 दिवसामध्ये संपन्न होतो. मग त्या उत्सवाकरता जेवढी परिसरातील महिपती महाराजांची भक्त मंडळी आहे ती भक्त मंडळी दर्शनाकरता येतात. मागच्या वर्षी उच्चांक झाला होता, जवळजवळ 300 दिंड्या आपल्या महिपती महाराजांच्या दर्शनाकरता आलेल्या होत्या. म्हणजे श्रद्धा अशी असते की आम्हाला जरी पंढरपूरला जाता येत नसेल पण पंढरीचा पांडुरंग ताहराबादला आलेला आहे, मग त्याच्या दर्शनाकरता आपण निश्चित जवळ गेलं पाहिजे, ही भावना सर्व वारकऱ्यांची असते. आणि म्हणूनच ताहराबादचा उल्लेख आपण प्रति पंढरपूर असं करत असतो. नक्कीच. महिपती महाराजांच्या वास्तव्याने, कर्माने, समाधीने पुण्य झालेली भूमी तर आहेच, पण साक्षात त्या ताहराबाद मधील असलेल्या मूर्त्या या स्वयंभू आहेत. स्वयंभू म्हणजे महिपती महाराजांना त्या चंद्रभागेमध्ये त्या प्राप्त झालेल्या आहेत आणि त्याच मूर्त्या महिपती महाराजांनी त्या ठिकाणी आणून प्रतिष्ठा त्या मूर्तींची केलेली आहे. म्हणून दरवर्षी पांडुरंग परमात्मा येतात आणि ते आल्यामुळे प्रति पंढरी असा उल्लेख ताहराबादचा करण्यात येत असतो. संत कवी महिपती महाराजांचं जे संस्थान आहे या संस्थांमार्फत काही उपक्रम राबवले जातात. आपण डॉक्टर तनपुरे सहकारी, त्यावेळेस राहुरी सहकारी साखर कारखाना आणि नंतर डॉक्टर आत्ताचाच तनपुरे सहकारी साखर कारखाना यांच्या मदतीनं आपण तिथं मोठं असं मंदिर उभारलेलं आहे. त्याचबरोबर आता संस्थांमार्फत किंवा याच्या मार्फत काय काय उपक्रम राबवले जातात जरा सांगा की. जी नक्कीच. 86 साली त्यावेळेस मंदिराची स्थापना झाली. त्या काळामध्ये जवळजवळ 7 ते 8 लाख रुपयामध्ये ते मंदिराचं काम झालं.
त्यानंतर मग आता आम्हाला आता 3 वर्ष संस्थांवरती आता पूर्ण होतील आणि मग आता आम्ही पाहत आहोत किंवा त्याच्याही अगोदर आता सर्व भाविक मंडळींच्या माध्यमातून नवीन अध्यक्ष राजेंद्र पाटील साबळे ते झाल्यापासनं मंदिराचा बराचसा कायापालट झालाय. मंदिराला आता रंगकाम असेल, सर्व काम असं आता सर्व भाविक मंडळी म्हणतात की आता सर्व नवीन झालंय सगळ्या गोष्टी आणि सुधारणा होत आहेत, होत राहतील आणि मग त्या माध्यमातून अनेक उपक्रम संस्थांच्या माध्यमातून चालत असतात. म्हणजे पंढरीची वारी असेल, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पैठण या वाऱ्या असतात, फिरता सप्ताह असतो, पुण्यतिथी उत्सव असतो. त्याचबरोबर आपल्या माध्यमातून काहीतरी जे आपण जे ज्ञान घेतलेलं आहे ते पुढच्या पिढीपर्यंत हस्तांतरित व्हावं यासाठी गेल्या 3 वर्षांपासून आपण त्या ठिकाणी गुरुकुल सुद्धा सुरू केलेलं आहे. म्हणजे गुरुकुलामध्ये सध्या आता 20 विद्यार्थी आपल्याकडे सध्या शिकतायत आणि मग ते शिकत असताना मग त्यांना मग भगवद्गीता असेल, मृदुंगाचं ज्ञान असेल, वारकरी सांप्रदायिक ज्ञान असेल, वैदिक ज्ञानही आपण त्या माध्यमातून देत असतो, जेणेकरून त्यांच्या मनामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीविषयी किंवा हिंदू धर्म संस्कृतीविषयी, वारकरी परंपरेविषयी एक ज्योत त्यांची प्रज्वलित व्हावी आणि ते उद्याचे आदर्श नागरिक बनावे ही सद्भावना आपली त्या माध्यमातून आहे. अनेक उपक्रमही आपण त्या ठिकाणी घेत असतो. म्हणजेच घरवापसीचे कार्यक्रम आपण संस्थांवरती घेत असतो. त्याचबरोबर रक्तदान शिबिर असतील, परत अजून वृक्षारोपण असेल, अनेक पद्धतीच्या आपण उपक्रम संस्थांवरती घेत असतो. हा जो आणखीन भविष्यामध्ये काय अजून योजना आहेत? भविष्यामध्ये आता भरपूर जेवढ्या पर्यावरणपूरक असतील किंवा सगळ्या गोष्टी असतील त्या आपण करतो आहोत. त्याचबरोबर आता भविष्यामध्ये आपलं पंढरपूरला मोठं भक्तनिवास बांधण्याचं नियोजन आहे. 22 गुंठ्यामध्ये आपली जागा आहे, सध्याचं ते आता कमी पडतंय, म्हणून पुन्हा भविष्यामध्ये त्याचंही सुद्धा पुनर्निर्माण करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो. त्याच पद्धतीने आपल्या संस्थांची शाळा आहे, स्वर्गीय रावसाहेब पाटील साबळे माध्यमिक विद्यालय ही शाळा आहे. जवळजवळ 250 ते 300 विद्यार्थी 5वी ते 10वी हे सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि अनेक प्रकारचे उपक्रम, गोशाळाही मागे होती परंतु पाण्याच्या अभावी आपण आता सध्या बंद केलेली आहे, पण अनेक उपक्रम संस्थांच्या माध्यमातून सुरूच असतात. महाराष्ट्रामध्ये राज्यात युतीचं शासन असताना या संस्थांचा समावेश आपण राज्य सरकारच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत आपला क वर्ग दर्जा मिळाला, आता ब वर्गासाठी आपण प्रयत्न करत आहोत सुरू आहे आणि त्या माध्यमातून तिथे आपण मोठ्या सभागृहाची देखील अजून काय काय व्यवस्था केल्या गेल्या ते जरा सांगा आणि अजून काय व्यवस्था होणं अपेक्षित आहे ते सांगा. आता सध्या आता सभा मंडप तर भरपूर आहेत, परंतु मग भाविकांच्या दृष्टीने वाहन पार्किंग असेल, पण आता काय गंमत अशी आहे की सध्या आपल्याला जागा कमी पडते, त्याच्यामुळे जो विकास करायचा आहे तो विकास करण्यासाठी थोडी अडचण येत असते. त्यामुळे या माध्यमातून एक सांगायचं किंवा मनामध्ये खंत जी आहे की जवळच्या आसपासच्या लोकांनी सुद्धा संस्थांना जमिनी उपलब्ध करून दिल्या तर मग महिपती महाराजांच्या या कार्याचा विकास अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. मोठ्या प्रमाणावरती भाविक या पांडुरंग उत्सवासाठी जमत असतात. लाखाच्या संख्येनं नव्हे तर लाखोच्या संख्येनं भाविक या आता 5 दिवसामध्ये हजेरी लावत असतात. मोठ्या संख्येनं दिंड्या येत असतात. या सगळ्या उत्सवाच्या निमित्तानं आज आपण आपल्या चॅनलवर मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे यांना बोलवलं. महाराज, आपण आमच्या मठावर या ठिकाणी चॅनलवर आलात आणि महिपती महाराज आणि संत कवी महिपती महाराज, एकूण देवस्थान, ती दिंडी, प्रतिदिंडी, परतीची दिंडी या सगळ्याविषयी आपण जी माहिती दिली त्याबद्दल अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. रामकृष्ण. आमचा हा प्रयत्न आपल्याला देखील नक्कीच आवडला असेल. आपण आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. महाराज, संत कवी महिपती महाराज जी पालखी दिंडी सोहळा आहे, या दिंडी सोहळ्याचे प्रमुख अध्यक्ष हरिभक्तपरायण नाना महाराज गागरे आपल्या समवेत आहेत. महाराज, आपण केव्हापासून या दिंडीच्या सेवेत आहात आणि एकूण या दिंडी परंपरेविषयी काय माहिती सांगाल आपण? जय हरी. संत महिपती महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये बालवयामध्येच 1986ला मी पदार्पण केलं आणि 1997ला मला दिंडी अध्यक्ष म्हणून संस्थांच्या वतीने आणि वारकऱ्यांच्या प्रेमाने, विश्वस्तांच्या आणि अध्यक्षांच्या मार्गदर्शनाने ही जबाबदारी मिळाली. माझा दिंडीचा असणारा अनुभव जर बघितला
तर पूर्वीच्या काळामध्ये थोड्या व्यवस्था कमी होतात, परंतु देवस्थान ट्रस्टने, विश्वस्त मंडळ आणि तालुक्यातील अनेक दानशूर व्यक्तीच्या सहकार्यातून, मग गाडीसाठी योगदान असेल, अन्नदानासाठी योगदान असेल, काही नाविन्यपूर्ण या दिंडीला मोठेपणा यावं म्हणून ते उपक्रम करण्यासाठी, शुद्ध पाणी मिळावं म्हणून टँकर असेल, अनेकांनी पुढे येऊन त्याच्यासाठी मदत केली. आज आमच्या 2026च्या आणि 297व्या श्री क्षेत्र ताराबास ते पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्याची संख्या जी 86 साली 400 होती, ती आता 2000च्या पुढे. आणि त्यातले त्या 3 वर्षापूर्वी या संस्थानला महंत लाभले आम्हाला, आपल्याच तालुक्याचे भूमिपुत्र महंत अर्जुनजी महाराज तनपुरे. मग त्यांच्या गुरुकुलमधले विद्यार्थी, गुणवंत गायनाचार्य, मृदुंगाचार्य आणि वारकरी परंपरेने भजनाची परंपरा, अगदी टाळकरी असतील, सर्व आमचे पताकावाले असतील, या सर्वांना शिस्तीमध्ये वारकरी परंपरेचं एक त्यांनी मार्गदर्शन करून सुंदर असं वळण या दिंडीला लागलेलं आहे. आणि महंत आम्हाला लाभलेले आहेत. संत महिपती महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्याची परंपरा ही महिपती महाराजांनी सुरू केलेली. विठ्ठलाला भेटी करता जाणारे आणि पुन्हा त्या विठ्ठलालाच महिपती महाराज यांच्या भेटीला परतीला घेऊन येणारी संत महिपती महाराजांचा हा पायी सोहळा आहे. कारण 2024 साली 23 साली महिपती महाराजांच्या कळसाची उंची वाढवायची, जीर्णोद्धार करायचा 36 वर्ष मंदिराचा. तर जे मंदिर 9 लाखामध्ये झालं कारखान्याच्या मदतीमधून, म्हणजे सभासदांच्याच मदतीमधून, त्या जीर्णोद्धाराला, कलश उद्धाराला 70 लाख रुपये या तालुक्याने आणि तालुक्याचे बाहेरून मोठी मदत झाली. आणि महिपती महाराजांचं कार्य, कारण महिपती महाराजांचं एक जीवनच असे, त्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव किंवा पवित्र सोहळी, तिची एक भूमंडळी, भगवंताचे असलेलेच अवतार, भगवंताचीच असणाऱ्या भक्तीचा उत्सव. आणि तुम्हा मला त्या भगवंताची अनुभूती करून देण्याकरता हे संपूर्ण केलेले उपक्रम दिंडी माध्यमातून हे आनंद देणारे आहेत. ज्या वेळेस स्वतः दिंडी करायची, त्या खोलेश्वर मंदिरामध्येच थांबायची. तो पुन्हा योग परतीचा वारीला 2026 मध्ये आला आणि ग्रामस्थांनी ती व्यवस्था केली. पुन्हा एकदा सर्व बारागाव नांदूर ग्रामस्थांचं खोलेश्वर जीर्णोद्धार कमिटीचं मी पायी दिंडी सोहळ्याच्या वतीने अभिनंदन करतो. आणि सर्वांना पुन्हा एक गोपालकाला, पांडुरंग उत्सवाला आपण जास्तीत जास्त संख्येने 5 दिवस येऊन आपला आनंद द्विगुणित करावा आणि या पांडुरंग उत्सवाचा लाभ घ्यावा अशी